मनन श्री गुरुस्तवन स्तोत्राचे 26 ते 30. ओम श्री गणेशाय नमः. ओम द्रा दत्तात्रेयाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री आनंदनाथ महाराजाय नमः. तू विश्वाकारू विश्वाधारू, त्वांची रचिले चराचरू, तुची बीज आधारू, व्यापक निर्धारू जगत्री. हे स्वामी समर्था, तुझ्याच अस्तित्वामुळे ही चराचर सृष्टी आकारास आली. हे सच्चिदानंद घन स्वरूप स्वयंसिद्ध चैतन्य जे या चराचर विश्वाचा आधार आहे, ते तूच आहेस. तुझ्याच आधारामुळे या विश्वात सुसूत्रता आहे. या चराचर विश्वाची निर्मिती करणारा तूच तर तो परमात्मा आहे. त्या चिद्घन परमात्म्याची अभिन्न शक्ती म्हणजेच माया. सकळ सृष्टीचे बीज मूळमायेंत असे सहज. हे तर वेदवचन आहे. वडाचे बीज किती सूक्ष्म असते, परंतु त्याच्या गर्भात वडाच्या वृक्षाची शक्ती साठवलेली असते. त्यातूनच प्रचंड वटवृक्ष निर्माण होतो. या विश्वात जे काही जड स्थावर आहे ते सर्व या मूळमायेचा पसारा आहे आणि हे सच्चिदानंद घना मूळ संकल्प असणाऱ्या या मूळमायेचा आधार तूच तर आहेस. हे सर्वगामी ह्या समस्त चराचर सृष्टीत तूच चैतन्य रूपाने वास करतोस. या 10ही दिशांत अखिल त्रैलोक्यात खरोखर तूच भरलेला आहेस. चार देहाच्या सूक्ष्मी तुची झुलविशी निज लगामी. हे ठेवणी कारणी अहंभाव तोडावया. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण, असे शास्त्रवचन आहे. पंचमहाभूतांनी बनलेला हा स्थूल देह चर्मचक्षूंना दिसतो. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 5 पंचकांनी सूक्ष्म देह बनतो. वेदश्रुतींच्या तत्वानुसार कारण देह अज्ञानरूप आहे, तर ज्ञान म्हणजेच महाकारण देह होय. श्री समर्थ रामदास स्वामी या 4 देहांचे निरूपण करताना म्हणतात, स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे देह अनुक्रमे जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या अवस्थांमध्ये कार्यरत असतात. जागृतीमध्ये दृश्य पदार्थांचा अनुभव घेता येतो. स्वप्नावस्था म्हणजे मिथ्या वृथा विषयांचा अनुभव असतो. तर सुषुप्ती अवस्थेत आनंदाचा भोग असतो. परमार्थामध्ये विशिष्ट साधना झालेल्या साधकास तुर्यावस्थेत ब्रह्मज्ञान अनुभवता येते. मात्र या अवस्थेत मायेचा प्रभाव असल्याने भक्तांस विमल परमानंद प्राप्त होत नाही. परब्रह्म निर्मळ, निराकार आणि शाश्वत, तर माया चंचल आणि चपळ आहे. त्यामुळे मनांत साशंक होतो. हे परब्रह्मा, तूच या स्वानंद सुखादी 4 अवस्थांचा आम्हाला अनुभव देऊन पूर्वकर्मानुसार सुख दुःख भोगावयास लावतो. आमचा अहंकार तुझ्या स्वकाराने समूळ नष्ट करून आत्मानंदाची अनुभूती देतो. देहाहंकार जेव्हा विरून जातो, तेव्हाच परमात्मस्थिती प्राप्त होते. अहं ब्रह्मास्मी असे साधकास ज्ञान झाले की तुझ्या परमात्मस्वरूपाचे प्रबोधन करतो. जन्ममरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले मायाभरारी, ते सोडविशी जरी निजनामे करून या. हे सर्वेश्वरा, आम्ही या मायेच्या भवपाशात पूर्णतः गुंतत जातो आणि निजरूप विसरतो. कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार अनेक योनींतून जन्म घेत या जन्म मरणाच्या चक्रांत पुन्हा पुन्हा अडकतो. हे गुरुराया, केवळ तूच या भवबंधनातून पैलपार नेऊ शकतो. तुझ्या नामसंकीर्तनाचा महिमा वेदशास्त्र श्रुती स्मृतींनाही अगम्य आहे. तुझ्या नामस्मरणाने मनःशांती लाभते. अनन्य भक्तिभावाने तुझे नित्य चिंतन केल्यावर परमानंदाची प्राप्ती नक्की होतेच. तुझा कृपाकर आमच्या मस्तकीय सदैव ठेव. ऐसा तू अनादी आधारू, तुझ म्हणती वेदगुरु, परी हे व्यापुनी अंतरू, स्थिरचरी व्यापिले. हे चैतन्यघना आदी अंतरहित असा तू या चराचराचा आधार आहेस. प्रकाश आणि आनंद यांच्याही पैलाड असणाऱ्या हे परब्रह्मा तूच या चराचराला आधार देतोस. तुझ्या निर्विकल्प आणि निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करताना 4 वेद 4 उपवेद 6 शास्त्रे 18 पुराणे देखील मौन झाली. यास्तव तुला वेदगुरुही म्हणतात. हे भक्तवत्सला, तू भक्तांच्या अंतःकरणात सदा सर्वदा विराजमान असतोस आणि तूच या सकल विश्वाला गुप्तरूपाने व्यापून असणारा अमूर्त परमात्मा आहेस. स्वयंप्रकाशी नित्यशुद्ध निरहंकार परब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप असते आणि शरीरात आत्मरूपाने त्याचा अंश असतो. याची अनुभूती समर्थकृपेने आनंदनाथ महाराजांनी घेतली होती. भावभक्ती चोखट करणे नेणे बिकट, नाम तुझे सुभट तोडी घाट भवाचा. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती हे 4 मार्ग ईश्वरप्राप्तीचे साधन आहेत. साधकाने कुठल्याही मार्गाने उपासना केली असेल तरी त्याचे फळ एकच असते, ते म्हणजे भगवत स्वरूपाचे ज्ञान, त्या परमात्म्याची प्राप्ती. भक्तिमार्ग तसा सोपा सुलभ वाटत असला तरी त्याचे वाम जाणणे आवश्यक आहे. भक्ती ही बाभळीच्या वनातील वाट आहे. त्यात खाच खळगे काटे खूप आहेत. मात्र अनन्य शरणागत भाव अकृत्रिम प्रेम आणि शुद्ध अंतःकरण असल्यास हा भक्तिमार्ग साधकास परमात्म्याच्या अगदी जवळ नेतो. निष्काम भक्तीने आपल्या मायारहित बंधनरहित आत्मस्वरूपाचे ज्ञान तर होतेच, पण अंते मती सा गती या उक्तीनुसार जन्म मृत्यूच्या संस्कृतीचक्रातूनही सुटका होते. या कलियुगात हेच फळ नामसंकीर्तनाने प्राप्त होते. कीटकाला जसे भ्रमराचे म्हणजे भुंग्याचे ध्यान लागले की तो स्वतःच भ्रमर होतो, त्याचप्रमाणे निःसंग आणि निर्मळ वृत्तीने अखंड नामस्मरण करणारा साधक परब्रह्मस्वरूप पावतो.
श्री आनंदनाथ महाराज म्हणतात, हे स्वामी समर्था, विशुद्ध भावभक्ती करणे हेच विनाशायास साधन असले तरी तुझे केवळ नाम घेतल्याने परमार्थ सहज प्राप्त होईल. आमचे संचित आणि क्रियमाण थोडेसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि तुझ्या कृपेने या दुस्तर भवसागरातून आम्ही सहज तरून जाऊ. हम गया नहीं, जिंदा है हे अभिवचन देणारे भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्तांना अभय देतात. समाधिस्थ होताना देखील श्री स्वामी समर्थांनी भगवद गीतेतील श्रीकृष्ण भगवंतांनी दिलेल्या वचनाचाच पुनरुच्चार केला होता. अनन्याश्चिंतयन्तो माये जनाः पर्युपास्ते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम. भक्त आणि भगवंताचे सर्वोच्च पातळीवरचे नाते हा श्लोक सूचित करतो. अर्थात जे भक्त अनन्यभावाने माझे निरंतर चिंतन करतात, नित्य माझी उपासना करतात, अशा माझ्या भक्तांचा मी सदैव योगक्षेमाचा भार वाहतो. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.